हे गाईज, दिस इज मनीष अँड यू आर वॉचिंग माय चॅनल फार्मा बुलेट. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. IBPSने आत्तापर्यंत विचारलेले काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत अँड मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स आहेत. सो तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी युजफुल असणार आहेत. सो स्टार्ट करूया. गिव्ह द मिनिंग ऑफ द फ्रेज टू बाईट ए बुलेट. हेट्रेड शुड बी निप्ड इन द बड टू डू समथिंग डिफिकल्ट दॅट वन हॅज बीन हेजिटेटिंग ओव्हर. To punish someone who was later found to be not guilty, to prevent someone from getting killed. काय येईल करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज टू बाईट ए बुलेट? लोखंडाचे चणे चावणे, एखादी अशक्य असणारी गोष्ट करणे. टू डू समथिंग डिफिकल्ट दॅट वन हॅज बीन हेजिटेटिंग ओव्हर. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. एखादी अशक्य असणारी गोष्ट करणे, टू बाईट ए बुलेट, टू डू समथिंग डिफिकल्ट दॅट वन हॅज बीन हेजिटेटिंग ओव्हर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Give the exact meaning of the following phrase. Raining cats and dogs. It is raining unusually hard to win a big lottery, to get wealth beyond what one deserves, to become filthy rich by honest means. Raining cats and dogs. Most repeatedly asked phrase आहे raining cats and dogs. तर हेवी रेनिंगला म्हणतात रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. इट इज रेनिंग अनयुज्युअली हार्ड. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. Select one word for the following phrase. Something that cannot be avoided. Indelible, infallible, inevitable, invincible. Something that cannot be avoided. जे टाळता येत नाही ते something that cannot be avoided. तर indelible काय असते? ज्याला डिलीट करता येत नाही. Infallible जो कधी फेल होत नाही, ज्याला कोणी हरू शकत नाही. Inevitable जे टाळता येत नाही ते inevitable. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. इनविन्सिबल ज्याला जिंकलं जाऊ शकत नाही, ज्याला आपण हरू शकत नाही. इनविन्सिबल. ठीक आहे. अँड समथिंग दॅट कॅनॉट बी अवॉइडेड, इनएव्हिटेबल. नेक्स्ट क्वेश्चन. ए साऊंड दॅट कॅनॉट बी हर्ड. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. इललेजिबल, इनएव्हिटेबल, इनकॉम्प्रिहेन्सिव्ह, इनऑडिबल. ए साऊंड दॅट कॅनॉट बी हर्ड. जे ऐकू येत नाही ते इनऑडिबल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. इललेजिबलचा अर्थ काय होतो? तर इललेजिबल जे वाचता येत नाही त्याला म्हणतात इललेजिबल. इनएव्हिटेबल ज्याला अवॉइड करता येत नाही, जे नेसेसरी आहे, कंपल्सरी आहे. इनकॉम्प्रिहेन्सिव्ह ज्याला आपण समजू शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द सिनोनिम ऑफ ॲब्झर्ड. रॉंग, ॲक्युरेट, ॲडेक्वेट, इनकॉन्सिस्टंट. सिनोनिम ऑफ ॲब्झर्ड. तर ॲब्झर्ड म्हणजे मूर्ख, रिडिक्युलस, कॉमिक, इनडिस्क्रीट, असमंजस. काय याचं करेक्ट सिनोनिम? तर रॉंग चुकीचे, ॲक्युरेट अचूक, एक्झॅक्ट, पर्टिक्युलर करेक्ट, ॲप्रोप्रिएट. ॲडेक्वेटचा अर्थ होतो सफिशियंट, सॅटिस्फाईंग, समाधानकारक, पुरेसे. इनकन्सिस्टंट म्हणजे विरोधी, विसंगत, कॉन्ट्राडिक्टरी, फिकल, होस्टाईल, चंचल. तर करेक्ट सिनोनिम ऑफ ॲब्झर्ड येईल इनकन्सिस्टंट. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Choose the correct synonym of nimble. Clumsy, agile, honest, needless. Correct synonym of nimble. तर निम्बलचा अर्थ होतो चपळ, स्मार्ट, चलाक, अजाईल, स्विफ्ट, ब्रिस्क, स्मार्ट. काय याचं करेक्ट सिनोनिम? ऑप्शन बी अजाईल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. अजाईल म्हणजे स्मार्ट, स्विफ्ट, ब्रिस्क, फ्लीट, चपळ. ठीक आहे. क्लमझीचा अर्थ काय असतो? अनाडी, ऑकवर्ड. ऑनेस्ट प्रामाणिक, फेअर, फ्रँक, लॉयल. नीडलेस नॉट नेसेसरी, अनावश्यक. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द एक्झॅक्ट वन वर्ड फॉर द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स. वन हू डज नॉट टायर्ड इझिली. इनएव्हिटेबल, इनडिफॅटिगेबल, इंडेलिबल, इनफॉलिबल. वन हू डज नॉट टायर्ड इझिली. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? वन हू डज नॉट टायर्ड इझिली. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलं होतं इनएव्हिटेबल ज्याला अवॉइड करू शकत नाही, जे नेसेसरी आहे, कंपल्सरी आहे. इंडिफॅटिगेबल जो कधी थकत नाही. इनडेलिबल ज्याला इरेज करता येत नाही, डिलीट करता येत नाही. इनफॉलिबल जो कधी हरत नाही. तर वन हू डज नॉट टायर्ड इझिली, इंडिफॅटिगेबल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. जो कधी थकत नाही, वन हू डज नॉट टायर्ड इझिली, इंडिफॅटिगेबल. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द मिनिंग ऑफ द फ्रेज टर्न ए ब्लाइंड आय. Not able to see the obvious truth, hide the ugly truth from someone, pretend not to notice, stay away from bad habits.
टर्न ए ब्लाइंड आय. तर टर्न ए ब्लाइंड आय म्हणजे कानाडोळा करणे. सर्व माहीत असून काहीच माहीत नसल्याचं सोंग घेणे. काय येईल याचं करेक्ट आन्सर? प्रिटेंड नॉट टू नोटीस. ऑप्शन सी विल बी करेक्ट आन्सर. टर्न ए ब्लाइंड आय, प्रिटेंड नॉट टू नोटीस. सर्व माहीत असून काहीच माहीत नसल्याचं सोंग घेणे, कानाडोळा करणे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. ए ग्रुप ऑफ सिंगर्स इन ए चर्च. बँड, होस्ट, कॉयर, ट्रूप. ए ग्रुप ऑफ सिंगर्स इन ए चर्च. चर्चमध्ये जो सिंगर्सचा ग्रुप असतो त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात कॉयर. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. म्युझिशियन्सचा बँड असतो, ए बँड ऑफ म्युझिशियन. होस्ट इव्हेंट मॅनेज करतो आणि ट्रूप ए ट्रूप ऑफ सोल्जर्स, जवानांची तुकडी. आणि एक ट्रूप असतो डान्सर्सचा, TROUP ट्रूप ऑफ डान्सर्स आणि TROOP ट्रूप ऑफ सोल्जर्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ ओपेक. ट्रान्सपरंट, क्लिअर, कवर्ड, मिस्टी. अँटोनिम ऑफ ओपेक. ओपेक म्हणजे अपारदर्शक. अँटोनिम येईल ट्रान्सपरंट. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ओपेक अपारदर्शक, ट्रान्सपरंट पारदर्शक. क्लिअर स्पष्ट, कवर्ड झाकलेले, मिस्टी धुक्याने झाकलेला असतो त्याला मिस्टी म्हणतात. वेग, डल, अनक्लिअर, मिस्टी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ इन्सॅनिटी. सोब्रायटी, लुसिडिटी, नॉर्मॅलिटी, सॅनिटी. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ इन्सॅनिटी? तर इन्सॅनिटीचा अर्थ होतो वेडेपणा. काय येईल करेक्ट अँटोनिम? सोब्रायटी संयम, गांभीर्य, सिरियसनेस. लुसिडिटी स्पष्टपणा, नॉर्मॅलिटी सर्वसामान्य परिस्थिती. सॅनिटीचा अर्थ होतो शहाणपणा, समजूतदारपणा, विवेक. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ इन्सॅनिटी? तर ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट अँटोनिम. इन्सॅनिटी, सॅनिटी. इन्सॅनिटी वेडेपणा, सॅनिटी शहाणपणा, समजूतदारपणा. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट सिनोनिम ऑफ कॅन्डिड. काइंड, जनरस, फ्रँक, कर्टियस. तर कॅन्डिड म्हणजे स्पष्ट, क्लिअर, ॲपेरंट, स्ट्रेट फॉरवर्ड, देन फ्रँक, कॅन्डिड. काइंड म्हणजे दयाळू, जनरस उदार, दानशूर, चॅरिटेबल, लिबरल, बिग हार्टेड. फ्रँक म्हणजे स्पष्ट, क्लिअर, फेअर, ऑनेस्ट, मोकळ्या मनाचा. कर्टियस विनम्र, सभ्य, डिसेंट, डिस्क्रीट, सिव्हिल. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ कॅन्डिड? तर ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कॅन्डिडचं सिनोनिम येईल फ्रँक. ऑप्शन सी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द एक्झॅक्ट वन वर्ड फॉर द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स. ए रेमेडी फॉर ऑल डिसीजेस. पॅन्शिया, अँटीडोट, अँटीबायोटिक, पेटंट. ए रेमेडी फॉर ऑल डिसीजेस. सर्व प्रॉब्लेम्सचा रामबाण इलाज. ए रेमेडी फॉर ऑल डिसीजेस. तर याला म्हणतात पॅन्शिया. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. पॅन्शिया म्हणजे ए रेमेडी फॉर ऑल डिसीजेस, सर्व प्रॉब्लेम्सचा रामबाण इलाज. अँटीडोट विषनाशक, पॉयझनच्या ट्रीटमेंटसाठी देतात त्याला म्हणतात अँटीडोट. अँटीबायोटिक, अँटीबायोटिक मेडिसिन जे इन्फेक्शनला ट्रीट करते. पेटंटचा अर्थ होतो जो अधिकार फक्त आपल्यालाच असतो असं, कॉपीराईट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वन हुज हॉबी इज स्टॅम्प कलेक्शन. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. फोनोलॉजिस्ट, फिलान्थ्रोपिस्ट, फिलाटेलिस्ट, पॅनेगायरिस्ट. वन हुज हॉबी इज स्टॅम्प कलेक्शन. स्टॅम्प कलेक्शनचा छंद असणारा. तर याला म्हणतात फिलाटेलिस्ट. ऑप्शन सी. स्टॅम्प कलेक्शनचा छंद असणारा वन हुज हॉबी इज स्टॅम्प कलेक्शन इज कॉल्ड फिलाटेलिस्ट. फोनोलॉजिस्ट जो शब्दांचा अँड साऊंडचा अभ्यास करतो त्याचा एक्सपर्ट असतो त्याला म्हणतात फोनोलॉजिस्ट. फिलान्थ्रोपिस्ट जो माणसांची मदत करतो, माणसांवर प्रेम करतो, परोपकारी, फिलान्थ्रोपिस्ट. पॅनेगायरिस्ट जो वाहवा करतो, स्तुती करतो, पॅनेगायरिस्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रेज. थ्रू थिक अँड थिन. टू बी टुगेदर अंडर ऑल सर्कमस्टान्सेस नो मॅटर हाऊ डिफिकल्ट. नन ऑफ द डेज आर अलाइक, सम आर गुड अँड सम आर बॅड. टू पास थ्रू व्हेरियस टाइप्स ऑफ ऑब्स्टॅकल्स. अन ओबेस पर्सन सडनली लुझिंग वेट. थ्रू थिक अँड थिन. तर कोणत्याही परिस्थितीत सुख असो किंवा दुःख असो, चांगली परिस्थितीत पण अँड वाईट परिस्थितीत पण सोबत असणे याला म्हणतात थ्रू थिक अँड थिन. टू बी टुगेदर अंडर ऑल सर्कमस्टान्सेस नो मॅटर हाऊ डिफिकल्ट. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
Select the correct synonym of gregarious. Talkative, sociable, pugnacious, imprudent. ग्रेगॅरियसचं करेक्ट सिनोनिम. तर ग्रेगॅरियस कळप करून राहणारा, सोशल, सोशिएबल, संगतीप्रिय. काय येईल करेक्ट सिनोनिम? सोशिएबल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. मनमिळाऊ, संगतीप्रिय, लव्हिंग, ब्रदरली, सोशिएबल, ग्रेगॅरियस. टॉकेटिव्ह, बडबड्या, बोलका, गॅरुलस. पग्नॅशियसचा अर्थ असतो भांडखोर, क्वॅरलसम. इम्प्रुडंट म्हणजे उद्धट, बोल्ड, ऑडॅशियस, शेमलेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रेज. वाईल्ड गूस चेज. ए होपलेस सर्च फॉर समथिंग अनअटेनेबल. An adventurous trip full of surprises, to waste a lot of time and effort for small returns, to have fun of doing certain tasks. Wild goose chase. तर जंगली हंस खूप फास्ट धावतो, त्याला पकडणं अशक्य असते. म्हणजे जे शक्य नाही त्या गोष्टीच्या मागे लागणे. काय येईल याचं करेक्ट मिनिंग? ए होपलेस सर्च फॉर समथिंग अनअटेनेबल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ क्लेमेन्सी. mercy, patience, politeness, relaxed attitude. Synonym of clemency. तर क्लेमेन्सी म्हणजे क्षमा, कंपॅशन, पार्डन, रिमिशन, दया. काय याचं करेक्ट सिनोनिम? मर्सी. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. मर्सीचा अर्थ असतो दया, क्षमा, पिटी, सिम्पॅथी, कंपॅशन, पार्डन, रिमिशन. ठीक आहे. पेशन्स, सहनशीलता, संयम. टॉलरन्स, मीकनेस. पोलाइटनेस, सभ्यता, ह्युमिलिटी, मॅनर्स, कर्टसी, डिसेन्सी. रिलॅक्स्ड ॲटिट्यूड, आरामशीर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. द स्टडी ऑफ ह्युमन हिस्ट्री अँड प्री हिस्ट्री. आर्किओलॉजी, सेफोलॉजी, अँथ्रोपोलॉजी, जिओलॉजी. द स्टडी ऑफ ह्युमन हिस्ट्री अँड प्री हिस्ट्री. तर याला म्हणतात आर्किओलॉजी. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आर्किओलॉजी असते स्टडी ऑफ ह्युमन हिस्ट्री अँड प्री हिस्ट्री. व्हॉट इज सेफोलॉजी? तर स्टडी ऑफ इलेक्शन. अँथ्रोपोलॉजी, स्टडी ऑफ ह्युमन. जिओलॉजी, स्टडी ऑफ अर्थ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ बॅरन. इंटरेस्टिंग, इनफर्टाईल, फर्टाईल, वास्ट. अँटोनिम ऑफ बॅरन. तर बॅरन म्हणजे नापीक, इनफर्टाईल, ओसाड. काय येईल करेक्ट अँटोनिम? तर बॅरन, इनफर्टाईल, ओसाड, नापीक. करेक्ट अँटोनिम येईल फर्टाईल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. फर्टाईल म्हणजे सुपीक, फ्रुटफुल, प्रोडक्टिव्ह. इंटरेस्टिंग, मनोरंजक. इनफर्टाईल, नापीक. सिनोनिम ऑफ बॅरन येईल इनफर्टाईल. वास्ट म्हणजे विशाल, अफाट, प्रचंड. कॉस्मिक, एलिफंटाईन, इमेन्स, अफाट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ ऑब्स्क्युअर. होमली, लुसिड, रिसेंट, ह्यूज. तर ऑब्स्क्युअर अस्पष्ट, अनक्लिअर, वेग, डीम, डल, अंधुक. काय येईल करेक्ट अँटोनिम? लुसिड. लुसिडचा अर्थ होतो स्पष्ट, क्लिअर, ॲपरंट. होमली घरगुती, डोमेस्टिक. रिसेंट अलीकडचा, फ्रेश. ह्यूज म्हणजे प्रचंड. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ ॲब्स्टेन. कीप अवे, ईट, कॅरी ऑन, विथ. करेक्ट सिनोनिम ऑफ ॲब्स्टेन. तर ॲब्स्टेन म्हणजे दूर राहणे, टाळणे, एखाद्या सवयीपासून दूर राहणे. काय येईल करेक्ट सिनोनिम? कीप अवे. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. कीप अवे दूर राहणे. कॅरी ऑन चालू ठेवणे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट वन वर्ड फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. ए पर्सन हू हॅज नो मनी टू पे ऑफ हिज डेब्ट्स. Pauper, beggar, insolvent, debtor. A person who has no money to pay off his debts. घेतलेल्या कर्जाची परतफेड न करू शकणारा, दिवाळखोर. तर अशा व्यक्तीला म्हणतात इन्सॉल्वंट. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. इन्सॉल्वंट, दिवाळखोर. बँकरप्ट, आउट ऑफ कॅश. पॉपर, गरीब. बेगर, भिक्षुक, भिकारी. डेप्टर, कर्जदार, देणेकरी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिनोनिम ऑफ व्हॅनिटी. weakness, conceit, dexterity, sacrifice. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ व्हॅनिटी? तर व्हॅनिटी म्हणजे गर्व, बढाई, प्राईड, इगो. काय येईल करेक्ट सिनोनिम? तर विकनेस, अशक्तपणा, फिबलनेस, इम्पेअरमेंट. सॅक्रिफाईस, त्याग, बलिदान. डेक्स्टरिटी,
कौशल्य, एखाद्या गोष्टीत निपुण असणे, knacक. कन्सिट, अहंकार, गर्व, प्राईड, व्हॅनिटी. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट सिनोनिम. सिनोनिम ऑफ व्हॅनिटी इज कन्सिट. गर्व, बढाई, प्राईड, इगो, अहंकार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ ऑप्टिमिझम. होपफुलनेस, कॉन्फिडन्स, ब्राईटनेस, पेसिमिझम. अँटोनिम ऑफ ऑप्टिमिझम. तर ऑप्टिमिझम आशावाद, पेसिमिझम निराशावाद. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. होपफुलनेस येईल सिनोनिम ऑफ ऑप्टिमिझम. कॉन्फिडन्स आत्मविश्वास. ठीक आहे. अँड पेसिमिझम म्हणजे निराशावाद. ओके फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.